नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नाद चॅनेलवर, जिथे मिळतात महाराष्ट्रातील सर्वात जलद, विश्वसनीय आणि ग्राउंड लेवल अपडेट्स. आज आपण घेऊन आलो आहोत बैलगाडा विश्वातील सर्वात मोठी अपडेट, हिंद केसरी बकासूरच्या पुसेगाव मैदानातील पैऱ्याबाबतची खात्रीशीर माहिती. गेल्या 2 दिवसांपासून बकासूरचा पैरा कोण असणार यावर भारी चर्चा सुरू होती आणि आता काही गोष्टी क्लिअर झाल्या आहेत. सुरुवातीला बकासूरसोबत कारुंडेचा चिक्या पळणार अशी चर्चा होती, पण चिक्याला तब्येतीचा त्रास झाल्याने तो शिरवळ दवाखान्यात दाखल झाला आणि त्याला निमोनिया असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. म्हणूनच चिक्या पुसेगाव हिंद केसरी मैदानात पळणार नाही हे आता अधिकृतरित्या निश्चित झालं आहे. ही बकासूर चिक्या जोडी तब्बल 8 वेळा एकत्र पळाली आणि 7 वेळा नंबर 1 केली. म्हणूनच चिक्या हा बकासूरचा खरा लाडका भाऊ म्हणायला हरकत नाही. निमोनियातून पूर्ण बरे होण्यासाठी चिक्याला किमान 25 डिसेंबरपर्यंत विश्रांती आवश्यक आहे. जसं बिंदोडचा बादशाह मथुर 2 महिने मैदानाबाहेर होता, तसंच चिक्यालाही वेळ लागणार आहे. आपण सर्वांनी चिक्या लवकर बरा व्हावा अशी प्रार्थना करायला हवी. आता महत्त्वाचा मुद्दा, बकासूरचा पैरा कोण असणार? आजच्या अपडेटनुसार 2 नावं मजबूत चर्चेत आहेत. स्टार 60% शक्यता, कंदूरचा राजा. सौ उर्मिलाई गायकवाड यांच्या कंदूरचा राजा नुकताच महाराजसोबत पळाला. महाराज, साम्राज्य, बकासूर या एक्सप्रेस बेल्टमध्ये धावण्यासाठी जितकी ताकद लागते ती कंदूरच्या राजाकडे मुबलक आहे. स्टार 40% शक्यता, आदतचा लक्षा मैदानात आला की गाडीचा वेग एक्सप्रेस मोडमध्ये जातो. सुरुवातीला लक्षा पुसेगावला जाणार नाही असं होतं, पण आजची मोठी कन्फर्म अपडेट, लक्षा 100% पळणार आहे आणि टॉप पैऱ्यात. म्हणूनच बकासूरसोबत लक्ष येण्याची शक्यता अजूनच वाढली आहे. दोन्हीही नंदी टॉप क्लास असल्यामुळे बकासूरची गाडी पुसेगावमध्ये दावेदार असणार हे नक्की. VIP फिक्स झालेल्या जोड्या, लखन, सर्जा मथुर, घोटचा सर्जा, चिमण्या, पाखऱ्या, बावल्या, हारण्या, सुंदर बॉस, हेडचा सुंदर या सर्व जोड्या 100% मैदानात उतरणारच. आपल्याकडून चिक्यासाठी एकच मनापासून विनंती, कमेंट करा, चिक्या लवकर बरा हो. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र.